नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया पनीर खिमा. पनीर खिमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. टोमॅटो प्युरी 2 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेत. कोथिंबीर 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. 2 कांदे कट करून घेतलेत. पनीर आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तवा गॅसवर ठेवूया. तवा गरम झाल्यानंतर यामध्ये 2 पळी तेल टाकून कांदा टाकून परतून घेऊया छान असा. कांदा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये ती पेस्ट बनवलेली टाकू. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसणाची ते परतून घेऊया छान. परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. धना पावडर, जिरा पावडर, मीठ, हळद, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट. हे मसाले मिक्स करून छान असे परतून घेऊया. मसाले परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. टोमॅटो प्युरी छान असं मिक्स करून घेऊया. हे मिक्स झालेले आहे. आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम टाकून घेऊया. ते मिक्स करूया. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. कोथिंबीर मिक्स केल्यानंतर आता थोडेसे पाणी टाकून घेऊया. हे छान असं मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झालेलं आहे. मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिट शिजवलेलं आहे. त्यानंतर हे तेल मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. आता आपण त्यामध्ये पनीर खिसून टाकूया. हे पनीर खिसून झालेलं आहे. आता आपण ते छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया. नंतर मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर असंच परतून घेऊया. त्यानंतर आपला पनीर खिमा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा.